आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. ओ शिट, हे काय केलं मी? आता मात्र स्वतःच्या मूर्खपणावर तो स्वतःलाच मनातल्या मनात शिव्या घालत होता. डोळे उघडून बघायची सुद्धा सक्षमची हिंमत होत नव्हती. इकडे चुळबुळ करून तिने अलगद तिचे डोळे उघडले. डोळ्यांची उघडझाप करत पाहिलं. आधी तर तिच्या लक्षातच आलं नाही की ती कुठे आहे. पण नंतर जेव्हा तिला बाजूला झोपलेला सक्षम दिसला तेव्हा ती थोडी सावध झाली. ती त्याच्याकडे चेहरा करून झोपली. तो मात्र डोळे मिटून शांत पडला होता. पण खरं तर तो जागा होता. तिचा अंदाज घेत होता. तिने त्याच्या साईड प्रोफाईलकडे पाहिलं आणि एक टक त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली. योगा, तू कितीही याला शिव्या घातल्यास ना तरी एक गोष्ट तू नाकारू शकत नाहीस की हा हँडसम तर आहे. ऑफिस मधल्या तर खूप मुली वेड्या असतील याच्या मागे, पण सिरियसली माणसाने इतकं पण परफेक्ट नसावं. परफेक्ट हाईट, परफेक्ट लुक, परफेक्ट बॉडी, परफेक्ट पर्सनॅलिटी, सगळं काही एकदम परफेक्ट. आणि का नसणार? मिस्टर लुक लुक पण किती हँडसम आहेत. योगा, वेडी आहेस का ग? स्वतःच्या सासऱ्याला अशी नावं कोण ठेवतं? पण यार, जे खरं आहे ते खरं आहे ना. सासरे बुवा पण किती स्मार्ट आहेत. वाटतच नाही की त्यांचा इतका मोठा मुलगा असेल. आणि सासूबाई, त्या तर माझी मोठी बहीण वाटतात. त्या दोघांचं लग्न कमी वयातच झालं असेल ना. आणि कसं झालं असेल त्यांचं लग्न? ऑफकोर्स लव्ह मॅरेजेस असणार म्हणा. बघितल्यावरच दिसतं ते लगेच. सासरे बुवा किती प्रेम करतात त्यांच्यावर. हा खडूस पण कधी माझ्यावर इतकं प्रेम करेल का? प्रेम आणि आमच्यात मी असा विचार तरी कसा करू शकते? साखरेच्या पोत्याला मुंग्या लागतात तसे माझे सासू सासरे गोड आहेत म्हणून त्यांचा मुलगा पण तसाच गोड निघेल असं थोडी नाही. आणि मी हे असे विचार मनात तरी का आणते? योगाने लगेच दुसरीकडे कूस वळवून डोळे मिटून घेतले. इकडे जेव्हा त्याला जाणवलं की तिचं लक्ष नाही तेव्हा त्याने अलगद डोळे उघडले. तिच्याकडे पाहिलं तर ती दुसरीकडे तोंड करून झोपली होती. पण आता तिच्याकडे बघितल्यावर त्याचं हृदय जोर जोरात धडकायला लागलं होतं. कारण ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. तिची उघडी पाठ आणि कंबर बघून पुन्हा एकदा साहेबांचे नको ते अरमान जागायला लागले. सॅम, जस्ट शट अप, ओके? हावरटासारखा वागू नकोस. ती तुझी बायको जरी असली तरी तू तिच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीस. आणि मुळात तू जे काही करतोयस ना ते चुकीचंच आहे. तुझ्या मनात तिच्यासाठी थोड्या सुद्धा फिलिंग्स नसताना तू तिच्या इतक्या जवळ जाऊच कसा शकतोस? जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स अँड स्लीप क्वाइटली. स्वतःचं मन डायव्हर्ट होऊ नये म्हणून त्याने तिच्याकडे पाठ केली आणि तो दुसरीकडे चेहरा करून झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी युगा शांत झोपली होती.
तितक्यात तिच्याजवळ ठेवलेला अलार्म जोर जोरात वाजला. तशी ती खडबडून उठली. घाबरून आजूबाजूला पाहिलं तर उशाला ठेवलेला अलार्म जोर जोरात वाजत होता. ते बघून ती थोडी शांत झाली. तिने तो अलार्म हातात घेतला आणि बंद केला. अलार्म बंद केल्यावर तिने बाजूला पाहिलं तर सक्षम रूम मध्ये नव्हता. नक्कीच तो मिस्टर शुकशुक हा अलार्म इथे ठेवून गेलाय. पण त्याला कसं माहिती मला सकाळी लवकर जाग येत नाही? पण बरं झालं तो हा अलार्म इथे ठेवून गेला, नाहीतर मला खरंच जाग आली नसती. आधीच रात्रभर नीट झोप लागली नाहीये, त्यात त्या सोफ्यामुळे अंग पण दुखावल्यासारखं वाटतंय. तिने हातांचे आळोखे पिळोखे दिले. हात तोंडावर ठेवत आळस दिला आणि खाली उतरली. ब्लँकेट व्यवस्थित घडी करून ठेवले. बेड सुद्धा नीट करू लागली. पण ते करताना तिचं लक्ष त्या क्रॅक गेलेल्या जागेकडे गेलं. तसे तिचे हात जागीच थांबले. काल रात्रीचा प्रसंग जसाच्या तसा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. पण ते आठवून तिच्या चेहऱ्यावर राग नाही, तर हलकसं हसू आलं. त्याचे ते एकटक तिच्याकडे बघणारे डोळे आठवून तिच्या अंगावर एक गोड शहारा आला. युगा, तू पण ना नको त्यावेळी नको ते विचार करत बसतेस. तिने बेडशीट ठीक केली. एक छानशी साडी घेतली आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली. ती बाथरूम मध्ये आली तर खरी, पण आत येताच ती पुन्हा थबकली. कारण हे बाथरूम थोडं वेगळं होतं. आजूबाजूला बरेच टॅप दिसत होते. आता गरम पाण्यासाठी कोणता नळ फिरवायचा आणि थंड पाण्यासाठी कोणता नळ फिरवायचा ते तिला कळत नव्हतं. या माणसाची रूम काय याने स्वतःच डिझाईन केलीये का? आता कोणता नळ कुठे फिरवायचा कसं कळेल मला? हातातले कपडे तिने समोरच्या हँगरला अडकवले आणि कमरेवर हात ठेवून त्या सगळ्या नळांकडे बघू लागले. त्याच वेळी इकडे सक्षम जिम करून पुन्हा रूमकडे यायला निघाला होता. घरात अजूनही शांतता वाटत होती. सर्वंट्स आपली कामं करत होते. पण घरातली एकही व्यक्ती अजून तरी बाहेर दिसत नव्हती. हा नळ फिरवू का? नाही नको, हा मला गरम पाण्याचा वाटतोय. अरे पण गीझरचं बटन कुठून चालू करतात? जर गीझरच चालू झालं नाही तर गरम पाणी कसं येईल? आत्ता कुठे तिच्या छोट्याशा मेंदूत मोठावाला प्रकाश पडला. तशी ती इकडे तिकडे गीझरचं बटन शोधू लागली. एका कोपऱ्यात तिला गीझर दिसला. त्याखाली एक मोठा स्विच दिसला. तसं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. साडीचा पदर कमरेला खोचून ती तिकडे गेली. तिने हात उंचावत ते बटन ऑन केलं. चला, गीझर तर ऑन झालाय. आता थोडा वेळ इथेच वेट करते. हाताची घडी घालून ती तिथेच वाट बघत बसली. गीझर गरम होईपर्यंत आपण ब्रश करून घेऊ असं तिला वाटलं. तशी ती तिचा ब्रश घेऊन आली. तिने ब्रश केलं. ब्रश करून झाल्यानंतर तिने तोंडावर थंड पाण्याचा शिपका मारला. टॉवेलने चेहरा पुसून घेतला. तितक्या तिचं लक्ष बाथरूम मधल्या लॉन्ड्री बॅग कडे गेलं. लॉन्ड्री मधल्या सगळ्यात वरच्या शर्ट कडे तिचं लक्ष गेलं. तिने जाऊन तो शर्ट हातात घेतला. त्या शर्ट कडे पाहिल्यानंतर
तिने दुसरा हात स्वतःच्या डोक्यावर बडवून घेतला. हा तोच शर्ट होता ज्यावर तिने तिच्या ओठांचा शिक्का मारला होता आणि तो त्याने सरळ लॉन्ड्री बॅग मध्ये टाकला होता. केवढ्याचा वेडा आहे हा माणूस. हा शर्ट जर कामवाल्या ताईंनी पाहिला तर काय विचार करतील त्या. निदान एवढा डाग तरी आपण काढून टाकावा असा विचार करून ती इकडे तिकडे साबण किंवा वॉशिंग पावडर मिळते का ते बघू लागली. पण त्या बाथरूम मध्ये ना ब्रश होता, ना कसली पावडर, नाही कसला साबण. फक्त अंघोळीच्या गोष्टी दिसत होत्या. काहीच नाहीये इथे तर. बहुतेक यांचा वॉशिंग एरिया वेगळा असेल. पण मग आता मी काय करू? कसा काढू हा डाग? पण बघता बघता त्या शर्टवर मारलेल्या परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकात शिरला. तसे आपसूक तिचे डोळे मिटले गेले. हातातला शर्ट तिने नाकाजवळ धरला आणि पुन्हा एकदा परफ्यूमचा सुगंध तिने श्वासात भरून घेतला. थोड्या वेळासाठी तर तो स्वतः तिथे उभा आहे असं तिला वाटलं. तसं तिने लगेच तो शर्ट बाजूला केला. युगा, तू वापस शुरू हो गई. तू और तेरे ये गंदे गंदे ख्याल ना एक दिन तुझे लेकर ही डूबने वाले हैं. हे काम करते, मी हा शर्ट बाजूलाच काढून ठेवते आणि नंतर स्वतःच्या हातानेच धुते, म्हणजे कोणाचे या शर्टकडे लक्षच जाणार नाही. स्वतःच्या कल्पनेवर स्वतःच खुश होत तिने शर्ट बाजूला व्यवस्थित कोपऱ्यात ठेवून दिला. गिझर आणि त्या नळांच्या नादात ती दरवाजा लॉक करायचं तर विसरूनच गेली होती. इकडे सक्षम रूम मध्ये आला. त्याने पाहिलं तर ती बेडवर नव्हती. गेली वाटतं ही खाली. त्याने स्वतःचे कपडे घेतले आणि तो सुद्धा अंघोळीसाठी म्हणून दरवाजा उघडून बाथरूम मध्ये गेला. इकडे युगाने नुकतीच अंगावरची साडी काढली होती आणि आता ती फक्त ब्लाउज आणि पेटीकोट मध्ये होती. बाथरूम मध्ये येत त्याने दरवाजा लॉक केला आणि मागे वळला. पण तो मागे वळताच तिची नजर त्याच्यावर पडली आणि त्याची तिच्यावर. दोघांनीही एका सेकंदासाठी एकमेकांकडे पाहिलं. पण पुढच्या क्षणाला त्याला बाथरूम मध्ये बघून तिचे डोळेच मोठे झाले. त्याला तर काय आणि कसं रिॲक्ट करू तेच कळेना झालं, कारण त्याची न्यूली मॅरिड वाईफ त्याच्या समोर फक्त ब्लाउज आणि पेटीकोटवर उभी होती. तिने घाबरून त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्याच सेकंदाला ती जोरात ओरडली. त्याच्याकडे बघून ओरडताच तिने तिचे दोन्ही हात छाती समोर क्रॉस करून पकडले. ओ शिट. त्याने लगेच एक हात स्वतःच्या डोळ्यांवर ठेवला. आय एम सॉरी, मला माहिती नव्हतं तू आतमध्ये आहेस म्हणून. तो मागे फिरला आणि दरवाजा उघडून ज्या स्पीडने आत आला होता त्याच्या डबल स्पीडने बाहेर पळून गेला. तो जाताच मात्र ती ओरडायची थांबली. जाऊन तिने पटकन दरवाजा बंद करून घेतला आणि त्याच दरवाजाला पाठमोरी टेकून उभी राहिली. काही केल्या तिला तिचे वाढलेले श्वास कंट्रोलच करता येत नव्हते. डोक्यापासून पायापर्यंत ती पूर्ण थरथरत होती. काय मूर्ख मुलगी आहे ही. जर अंघोळीला गेली होती तर दरवाजा लॉक करून घ्यायचा ना. पण अजूनही तिचं ते रूप त्याच्या नजरेसमोर जसंच्या तसं उभं होतं. एक मिनिट,
तिच्या कमरेवर राईट साइडला तीळ आहे का? सॅम, व्हॉट आर यू डुईंग मॅन? तो अस्वस्थपणे स्वतःच्या केसातून हात फिरवत होता. जिथे त्याला तिचा राग यायला हवा होता तिथे तो तिचं रूप आठवून तिच्या बॉडीच्या कोणत्या पार्टवर तीळ आहे याचा विचार करत होता. तो अस्वस्थपणे इकडून तिकडे चक्रा मारतच होता. तितक्या त्याला बाथरूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. युगा, आर यू ओके? हा, मी ठीक आहे. ती भिंतीचा आधार घेत उठली. त्याच्या भीतीने ती इतकी घाबरली होती की बाथरूम मध्ये पाय सटकून पडली होती. काय मग जत्रा, कसा वाटला आजचा एपिसोड? तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा.